असा सुरू झाला आमचा दुपारनंतरचा दिवस। जेवणानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि नंतर प्रसाद दादाने आम्हाला एक नवीन ऍक्टिव्हिटी दिली। चला तर मग बघूया ती नवीन ऍक्टिव्हिटी काय आहे। तर त्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, त्या आर्टिफिशियल झाल्या, मग काही ऍक्टिव्हिटीज असतात तुम्ही त्याला कॅटेगराइज करा, तुम्ही कोणत्या आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटीज देणार आणि कोणत्या नॅचरल बेसवरती। जसं की आता आपण जो ट्रेल केला त्याच्यामध्ये काय आपण काय असं काय उभारलेलं नाहीये, जे आहे नैसर्गिक ते दाखवलं। पण एखाद्या वेळा असं असू शकेल की ते प्राचीन कोकण म्हणून आहे बघा, रत्नागिरी, तिथे त्यांनी ते काहीतरी तयार केलेलं आहे तिथे, तर तसा एक्सपिरियन्स असू शकतो। सो ते एक करा। नमस्कार, मी अनन्या। आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय हा उपक्रम, त्याचं नाव आहे एक गाव असंही। तर आता हे दादाताई तुम्हाला त्या उपक्रमाची माहिती सांगते। नमस्कार, मी भूषण दांडेकर। सर्वप्रथम मी खेकड्यांची हे केली जाते, म्हणजे आता काही घरगुती सामानापासून ट्रॅप बनवले जातात, जसं की बाटल्या वगैरे कापून कॅन वगैरे कापून त्याचे ट्रॅप बनवले जातात। आणि ते बोलतात ना, ते ऐका, तुम्ही नोट करा, यू हॅव टू आस्क क्वेश्चन टू ते तो काय वगैरे खेकडे वगैरे पकडले जातात। आपल्याकडे गावामध्ये आपल्याकडे केळीची झाडं असतात, फणसाची झाडं असतात, त्याच्यापासून आपण फणसाची साधनं, फणसाची भाजी, नंतर केळीच्या झाडापासून केळफुलाची भाजी, तर फणवर घावण घातलं, असे विविध प्रकार आपण टुरिस्ट जे येतात त्यांना आपण एक स्पेशल पदार्थ म्हणून त्यांना एक वेगळा काही म्हणून आपण त्यांना खायला कॉन्टॅक्टमध्ये आलेलाच नसतो, म्हणून तो काय असणार, हा खरं आहे ते खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे, म्हणजे ही प्रोविस त्यांनी वेबसाईटवर मेन्शन केली। बट आउट पब्लिसिटी जास्त हा एक मार्केटिंगचा पॉईंट आपण धरू। थँक्यू। ते इकॉलॉजिकल म्हणायला पाहिजे, कारण ते केमिकल दादाने 5 टीम तयार केल्या होत्या, ते 5 टीमचं मस्त सादरीकरण झालं। त्याच्यानंतर दादाने आम्हाला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या आधारे त्याने आम्हाला चांगलं मार्गदर्शनही केलं। वाढणार। आता तुम्ही ह्याच्यावरती काय विचार केलाय की जमिनी लोक विकणार, युअर राईट, पर्यटन वाढलं, प्रसिद्धी झाली गावाची, सो तुझ्या गावामध्ये लोक जमिनी घ्यायला येतील। सो हाऊ विल यू टॅकल दिस? जास्तीत जास्त त्या लोकांशी संपर्क ठेवून त्यांना आपल्या गावाचंच महत्त्व पटवून देणं, की आत्ता तुम्ही एक जमीन विकली की तुम्हाला आत्ता पैसे मिळणार आहेत, पण ज्यावेळेला तुम्ही पुढच्या कालावधीत बघाल त्यावेळेला तो बिझनेस किती कमावणार आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही जर कमावलेला पैसा आहे तो तसाच राहणार आहे। विषय झाली अजून 10-15 जर असतील वेगवेगळ्या भागात तर तुम्ही एकत्र राहतो, पण तुम्हाला कोणते लोक विकणार नाही, ते स्वतः सुरू करते। हा एक म्हणजे तुम्हाला कोणते स्वतः त्या गोष्टी असेल किंवा काय असेल ते स्वतः सुरू करते आणि मग जमिनी विकणार। गुड, बोलू आपण अजून, चालेल, थँक्यू। नेक्स्ट जाणीव आहे, बिकॉज वी हॅव सोशल मीडिया अँड अदर ऑप्शन। पण काही लोक विदाऊट प्रतिष्ठा, काही नसताना असं जगतात, म्हणजे त्यांचं किती खोल विचार करा। म्हणजे मला कोणीतरी म्हणतं की प्रसाद तू फार सस्टेनेबल जगतो, तू छान हे करतो, मला अप्रिशिएशन आहे ना समाजाकडून, माझे फॉलोअर्स आहेत, त्यांच्याकडून मला या सगळ्या गोष्टी मिळतात, इव्हन मी टूर घेतो, त्यातून माझं इकॉनॉमिक हे पण आहे। पण ह्या पलीकडे जाऊन लोक ऍक्च्युअली असं जगतात आहे विदाऊट एनी, म्हणजे त्यांना काही सोशल मीडिया नाही करत, त्यांचं एवढ्याची वाट बघत आम्ही एकत्र बसलो होतो, सगळे आपले विचार, अनुभवांची देवाणघेवाण करत होते। दादा आम्हाला काय काय माहिती सांगत होता आणि किचन मध्ये निताई, बाकीच्या दिद्या आणि तिथल्या काही काकी उद्याच्या नाश्त्याची आणि आत्ताच्या जेवणाची तयारी करत होत्या। निताई आता तांदूळ दळत होती आणि इथे ही चालू आहे, त्यांची चूल भरपूर वेगळी होती, 2 व्हायलांची होती आणि तिथे उद्याच्या नाश्त्याची तयारी चालू होती। आता भेटूया उद्या सकाळी।